पुन्हा एकदा जबरदस्त रेकॉर्ड ब्रेक केलेलं आहे सोनूभाऊ धनगर यांनी. ज्या पाठा आणि शेळ्या आणल्या त्या मित्रांनो, शेळ्या संपूर्ण विकल्या गेलेल्या आहेत. फक्त राहिल्या आहेत त्या म्हणजे पाठा. पाठा मित्रांनो जबरदस्त क्वालिटी, आतापर्यंतची खतरनाक क्वालिटी मित्रांनो ही आलेली जबरदस्त क्वालिटी. एकच नंबर ना आदुखोडा वस्तू मित्रांनो. माप बघा तुम्ही, जबरदस्त उंचपूर्ण माप आहे पाठांचं. पहिल्या वेतामध्ये मित्रांनो फडकर पाटी आहेत. याच्यामध्ये टोटल 25 का 21 पाटी. टोटल किती पाटी आहे? 21 मित्रांनो. शुभ आकडा 21चा आणि 21 पाट्या मित्रांनो. तुम्हाला सगळ्यात उंच पूर्ण काय बकरीची हाईट असणार मित्रांनो. एवढी हाईट, एवढं शरीर स्ट्रक्चर तुम्हाला मित्रांनो पाहायला भेटणार आहे. आणि इकडे तर नगिना बघा तुम्ही मित्रांनो. क्वालिटीला म्हणता मित्रांनो. अशा किती आहेत की मी हाताने पकडू शकतो डायरेक्ट. अशा किती आहेत बोटावर मोठ्या डायरेक्ट मित्रांनो. माप काय माझी नजर पण तिला धरू की नको धरू, ही पकडू का ती पकडू, आता व्हिडिओ मध्ये गिरायकाला कशा प्रकारे जाऊ, माझी नजर पण पडली डायरेक्ट. याला म्हणता मित्रांनो क्वालिटी, जबरदस्त क्वालिटी तुम्ही पाहू शकता मित्रांनो. उंच पूर्ण माप इकडे पण बघा तुम्ही. सेम मोठं माप तुम्हाला सगळ्यात प्लस पॉईंट म्हणजे फक्त 2 दात 4 दात तुम्हाला पाहायला भेटणार आहे. 6 दात मध्ये एक पण तुम्हाला इथे बघायला भेटणार नाही. 21 शेड्या, 21 पैकी 11 डायरेक्ट गाबणी डायरेक्ट पक्क्या पुढेच्या आकाश दादा पुढे दाखवू घ्या. पुढे लगेच दाखवतो तुम्हाला. हे बघा हिला म्हणता पुढे बघा पक्की गाभण मित्रांनो. त्याच्यानंतर दाखवा परत इकडे बघा, हिला पुढे लागले बघा. त्याच्यानंतर इकडे बघा, हिला पुढे लागले बघा आकाश दादा. हिला म्हणता क्वालिटी बघा, दाखवा. याला म्हणते घोड्याचा हिला पण लागले पुढे बघा. आकाश दादा, याला म्हणते घोड्याचा बच्चा पाठांमध्ये. माप हे बघा पाहून घ्या माप, पुढे लागलेले पाहून घ्या माप. जबरदस्त क्वालिटी मित्रांनो. टोटल माप किती होतं गाडीमध्ये, गिराईक कुठून आलं तर सगळं आपण विचारणार आहे सोनूभाऊ यांच्याशी बोलून. तुम्ही पाहू शकता एकदा फक्त चमक बघा मित्रांनो पाठींवरती. पाठी तरी ओल्या झालेल्या बरं, गाडीमध्ये पाठी ओल्या झाल्या तरी पण बघा सुक्या असतं ना. जबरदस्त क्वालिटी तुम्हाला पाहायला भेटली असती. आणि सगळ्यात बात होतं मित्रांनो चेहरा पट्टी बघा, एक सारखी शिंगडी पगडी. हे बघा शिंगडी कशी आकाश दादा. तुम्हाला जे पंच फेस मध्ये रोमन नोज मध्ये शिडी पाहायला भेटणार आहे. ओरिजिनल देखणे रूपाशी ते तुम्हाला मित्रांनो ह्या पाठी तुम्हाला पाहायला भेटणार आहे. एकदम जर नसेल मोठ्या शेळ्या घ्यायचं तर तुम्ही पाठी घेऊन मित्रांनो 21चं माप आहे. शुभ आकडा आहे पूर्णच्या पूर्ण 21. एकदम तुमच्या कामाचे आहेत, पालतूच्या कामाचे आहेत. माप बघा खालून तुम्ही, हा जमिनीपासून तर तिच्या पोटापर्यंतचा गॅप बघा. तुम्हाला जो हाईट आहे त्याचा अंदाजा लागेल मित्रांनो. हा आणि ही एक नाहीये, अनेक आहे, सगळ्या तशा आहे मित्रांनो. हिचा पण तुम्ही पहा, जमिनीपासून तर पोटापर्यंतचा गॅप बघा तुम्ही मित्रांनो. हिला म्हणता हाईट. सगळ्या गोष्टी घेण्यासाठी तुम्हाला मित्रांनो यावं लागेल ओनली इन वन काठीवाडी शेळींचं माहेरघर चाळीसगाव इथे सोनूभाऊ धनगर यांच्याकडे. जबरदस्त टॉप क्वालिटीचे काठीवाडी शेळींचे प्रसिद्ध व्यापारी महाराष्ट्रामधील. तुम्ही पाहू शकतात नानखोळा म्हणते आकाश दादा. नानखोळा एक नंबर क्वालिटी मित्रांनो. एकाच लाईनच्या एकाच हाईट लेवलच्या आकाश दादा. कोणी 5 असो 4 असो त्यांना द्यायला बसलो आपण. हे फक्त तुमच्यासाठी ठेवलेलं आहे मित्रांनो. सोनूभाऊ नमस्कार. नमस्कार आकाश दादा. वास्तविक म्हणजे मी यांचा व्हिडिओ टाकणार होतो तुम्हाला, पण कसा आपण अर्ध्या रात्री घेतल्या असल्यामुळे यांचा व्हिडिओ परिपूर्ण गिरायकापर्यंत आलेला नाही, तर त्या आज राहिल्या बी नसत्या. बरोबर आज राहिल्या नसत्या त्या डायरेक्ट. 21चं माप आहे बरोबर. पुरा 11 गाभणी आहेत. 11 त्या गाभणी म्हणजे त्या आपण मोठ्या शेळ्यात लागलेल्याच म्हणजे 11 लागवडीसाठी ठेवल्यात आपण त्या. नाही याच्यामधून या तर इंच्यात लागलेल्या आहेत, इंच्यात 11 लागवडीचे आहेत. बाकी पण मित्रांनो आहेत गाभणी उमटलेल्या आहेत, पण तुम्हाला पक्क सांगणार नाही. कसं उगाच तुम्ही म्हणशाल की आम्हाला गाभण सांगितलं, पण बोकड तिकडे सगळीकडे आता बोकड सुटलेले आहेत. कानाची लेंथ बघा, एकदा कानाची लेंथ हे बघा, लाल अशी तशी आकाश दादा त्यांच्या पुढं. हा कानाची लेंथ बघा तुम्ही मित्रांनो. सोनूभाऊ आकाश दादा कुठला कस्टमर होता आपल्यापाशी? आकाश दादा मेन तर म्हणजे सगळ्यात पहिले तर असं कस्टमर होतं आपलं, तर डायरेक्ट म्हणजे आमचे मोठे बंधू कोण मिसळ दादा. कसे बोलले काय आमचं तुमचं राखीव जनरेशन, ते तुमचं रिझर्वेशन आहे. रिझर्वेशन. त्याच्यानंतर 2-3 अजून बाहेरचे होते. बरोबर. ते पण मी तुम्हाला माहिती देणार आहे. किती घेतले मिसाळ दादा त्यांनी आम्हाला जवळपास त्यांना 21 शेळ्या दिल्यात आकाश दादा. काय दामान दिला त्यांना दिलेल्या आहेत आपण परिपूर्ण म्हणजे धरून चाला तुम्ही 20,500 निघायला लागलाय. आणि आज जी साक्षाची बोवणी झाली आमची, म्हणजे यलम्मा देवीच्या अवतारने झालेली होते डायरेक्ट. बरोबर. म्हणजे किन्नर आखाड्यातून आलेले होते आपल्याकडं. त्यांना आपण 6 शेळ्या दिलेल्या आहेत. 6 शेळ्या काय दामान दिला? त्यांना आपण 2,28,000 दिलेले आहेत. तुम्ही मागे पण दिले होते. आता हे दुसरे आता तुमच्यावर त्यांचा वर्षाचा आशीर्वाद, आशीर्वाद, बळूमामांचा आशीर्वाद. बरोबर. 2दा आले तुमच्या पैसे चालूच असतं आकाश दादा. बरोबर. मी नाही बोलत, कस्टमर बोलतो. आणि त्यांच्या आशीर्वादाने तुमची सगळी गाडी ही सेल होऊन जाते, सोल्ड आउट होते. पाहायला भेटेल मित्रांनो तुम्हाला
जबरदस्त क्वालिटी होती. हायस्ट दाम काय लागला होता? हायस्ट दाम आकाश दादा 30,500 लागलेला आहे 30,500. या गाडीला. पण सगळे व्हिडिओ तुम्हाला टप्प्याटप्प्याने पाहायला भेटणार आहे. सगळे शूट केलेत ना? केलेत हा, सगळे मी केलेले आता आकाश संध्याकाळी दादा. आलोय. तुम्ही पाहू शकता सूर्य बघा मावळत आहे. संध्याकाळी आलोय मी शूट करण्यासाठी. हे बघा. आणि कमीत कमी दाम काय होता? कमीत कमी दाम आपला 19,000. कमीत कमी 19. बस हायस्ट काय म्हणले? 30,500. 30,500. या गाडीला पण आपण 30,500 दिले. त्या आपण दिले 4 शेळ्या. शेड्या असतील ना शेट्टी आपण? अरे नान नाही करायचा, नान खुला होत्या त्या डायरेक्ट. हा ना? तेल जर टाकलं तर निथरून जाईल अशा शेळ्या आणलेल्या माप होत्या कसं आकाश होतं? दादा. माप या असं आज घोड्यासारखं भेटेल दिसत का होतं. customer-ला? अरे दिसल, सगळं दिसल कस्टमरला Continue दाखवायचं मित्रांनो आपल्याला. सगळा व्हिडिओ बघा. सगळं पाहायला भेटेल. आणि अगोदर यांना बघा तुम्ही, जर कोणी असेल उत्सुक ज्यांना घ्यायच्या पडकर पाटी नाही गाबनी पाटी डायरेक्ट गाबणी म्हणून घ्या, गाबणी म्हणून. तुम्ही पहिल्या वेतामध्ये 2 4 दात तुम्हाला पाटी मित्रांनो. 6 दादाची एक देण आणि आकाश दादा ही तुम्हाला सांगून देतो अजून बरोबर. 21च्या 21 आणि पाटीमध्ये. किंमत जी असेल ते मित्रांनो तुम्हाला ते फोनवर फोनवर. सांगितली जाईल. कारण की अशी आपण जेव्हा व्हिडिओमध्ये किंमत सांगतो, ज्या लोकांना शेळीबद्दल नॉलेज बिलकुल नाहीये ते लोक विनाकारण कुठलीही कमेंट करत असतात. ज्यांना माहिती शेळी काय असते, शेळीबद्दल नॉलेज असतं त्यांना आता माहिती आकाश दादा, काय असतं. म्हणून आपण सहसा करून एवढ्या हाईटची पहाट येत नाही. अहो, बकरी जी बकरी पण नाही आपण भेटणार. पहाट म्हणून आणलेली हे बघा आहे. कुठं चालली आणि ती तुम्हाला पहिल- ते बी सांगतो तिची दात पण बघून घ्या. तुम्हाला वाटत असं सोनूभाऊ तुम्ही नुसतं काय पण सांगतात. फक्त बघा, 4. चला मोजा 2 मिनिट थांबा. मला ब्लर हे करून घेऊ. मित्रांनो मोजा आहे बघा. ज्याला दात समजतो त्याला सांगून देतो. हे जे मोठे दात 1 2 3 4 सुरुवातीला 2 दात पडतात एक 12 ते 14 महिन्यामध्ये. त्याच्यानंतर हे पडतात मित्रांनो. त्याच्यानंतर हा एक 6 महिन्यामध्ये. त्याच्यानंतर बघा हे इकडचे 2 दिसत आहे बघा, हे 2. आता ही जेव्हा जनाला येईल का तो बघतो की पाडेल तर पाडेल नाही पण पाडणार. नाही पाडणार, सध्या तरी पाडणार. आता आता कारण की त्यांनी 4 दात आता जस्ट केलेले 4 दात. आणि त्याच्यानंतर ते जनाला आता लगेच आहे म्हणून पाडणार नाही ते दात. हिच्या लेवलच्या शेळ्या दिल्यात आकाश दादा मी आता पाठी आहेत अजून. पाठी द्या. आणि आता ही बघा ही जोडी आणि हे हिचं जे माप वाढणार आहे मित्रांनो, हिचं पण बघा आकाश दादा. हे माप 3ऱ्या वेतामध्ये जे वाढेल. हे बघा हिने आता चालूच बघू द्या. चौथा करते हे तंबाखू खाल्ली वाटतं. तंबाखूने घातली ढेप घातली सरकी पेन 2 आणि 2 4 क्लिअर तुमच्यासाठी क्लिअर करून दाखवतो. सरकी पेन घातली आकाश दात दादा. किसून देतो थोडेसे मी. ब्रश लावा. हे बघा 2 बारीक दिसत आहे का? ज्यांना दात समजत नसतील त्यांनी बघून घ्या. बरेच जण मला कमेंट करतात काय दाता कसं ओळखायचे. आणि असं नाही की दाताला पूर्ण झाली म्हणजे शेळी वयस्कर झाली. दुसऱ्या वेळा हे बघा हे 2 दात, हे 2 दात बघा, हिचे बघा, हिचे 2 दात बघा आणि मागचे बघा. हा तर पाहू शकता तुम्ही मित्रांनो, हे ते ओरिजिनल आहे. अशा क्वालिटीच्या पाटा आकाश दादा पुन्हा येणे नाही लक्षात घ्या. होणं बी नाहीये. मित्रांनो, पैसा येईल पैसा जाईल, क्वालिटी फक्त जाईल, येणार नाही लवकर. आणि पाठी बी पाहून घ्यायच्या तुम्ही आपल्या अंगावरच्याच पाठी आहेत. बरोबर. हा बघून घ्या कशा येतात तर लगेच जा तुम्ही मागा आता तुम्हाला ते चला. पण दाखवून देतो. चला चला. तुम्ही नका वा त्यांना येऊ द्या. तुम्ही नका करा. बघू दे बोलत आहे आता कुठपर्यंत जाते आपण बघू. तुम्ही थांबून जा तिकडे, तुम्ही येऊ नका, तुम्ही तिथंच थांबा. ही अशी सवय लावायला का जसं टाइम लागणार नाही. आवाज यांच्याकडनं शिकून घ्यायचा. हे बघा बघा मित्रांनो चालल्या. हे बघा आता शेड आहे तिकडे, शेडमध्ये जातील बघा. हा रस्ता आहे, हा पाटणादेवी रोड आहे मित्रांनो. जर तुम्ही इकडनं संभाजीनगर धुळे वाया कुठून पण आले तर इकडे पुढे पूल आहे, पुला खालून सरळ यायचं इकडनं बरोबर. आणि इकडे 40 गावातील प्रसिद्ध दर्गा आहे मुसा कादरी बाबाचा. तुम्ही तिकडनं जरी आले तर हा रस्ता सरळ आहे. इथं बघा आता श्री समर्थ कृपा आणि इकडे शेड आहे श्री बाळू मामा प्रसन्न, त्याच्यावर नाव लिहिलेलं आहे बरोबर. इथं तुम्ही आले म्हणजे सोनू भाऊ धनगर आणि गणेश भाऊ बच्चे यांच्या तुम्हाला काटेवाडी शेड्या घ्यायला भेटतील. रस्ता बघून घ्या तुम्ही एकदा बरोबर. रस्त्यावर इकडनं मुसा कादरी बाबाचा दर्गा आहे, पुढे शुभमनगरची तर पाटी आहे, या बोर्डाजवळ बोर्डामध्ये टाकली गेली ती. आणि इकडनं हा इकडे पाटणादेवी रोड जातो, वालजिरी आणि पिंपरखेड पाटणादेवी. आणि इकडे बघा ही हरगीर बाबा नगरची पाटी तुम्ही पाहू शकता. तिथं जे घर आहे, तुम्ही कधीही आले तुम्हाला बाय चान्स नंबर नाही लागला तर तुम्ही डायरेक्ट इथं येऊ शकता 40 गावमध्ये. हा बघा क्वालिटी.